हाय फ्रेंड्स, तुमचं लवयशितास किचन चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण बनवूया मिक्स भाज्यांची अशी पावभाजी। थांबा, भोगीची भाजी नाही, पावभाजी। चला तर मग त्यासाठी थोडे आपण भिजवलेले हिरवे वाटाणे घेतले, 2 शिमला घेतल्या, 1 फ्लावर घेतलं, 3 बटाटा घेतला आणि 1 बीट घेतले। या सर्व भाज्या आपण गरम पाण्यातून स्वच्छ धुवून घेऊया। फक्त बीट त्यातून नाही काढलं कारण त्याचा कलर लागला असता म्हणून। आणि स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजण्यासाठी सर्व भाज्या शिजवून घेऊया। बीट कट करून देखील त्याच्यात टाकून घेऊ। आता एकीकडे हे शिजते तोपर्यंत आपण आलं लसूणची पेस्टसाठी अद्रक, कोथिंबीर, 1 हिरवी मिरची आणि लसूण यांची फाईन पेस्ट करून घेऊया। एकी साईडला 2 टोमॅटो घेऊन कट करून त्याची देखील प्युरी करून घ्या। 2 कांदे घेऊन कट करून त्याची देखील प्युरी करून घ्या। प्लीज व्हिडिओ स्किप नका करू, पूर्ण बघा, नक्कीच समजेल तुम्हाला। प्युरी झाल्यानंतर आलं लसूणची पेस्ट, मीठ, लाल तिखट, एव्हरेजचा पावभाजी मसाला आणि बटर घेतले। आता दुसरीकडे आपली भाज्या सगळ्या शिजल्या आहेत, आपण त्या स्मॅश करून घेऊया। मी पूर्ण बारीक स्मॅश करून घेईल आणि कुकरमध्ये बटर टाकून घेईल आणि 1 वाटी तेल देखील टाकेल। त्यात आपण आलं लसूणची पेस्ट टाकून फ्राय होऊ देऊया। ते फ्राय झालं की मी त्यात टोमॅटोची प्युरी टाकून घेईन। टोमॅटोची प्युरी टाकल्यानंतर कांद्याची देखील प्युरी टाकून घेऊया। प्लीज असेच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कॉमेंट्समध्ये नक्की सांगत चला व्हिडिओ कसा झाला ते। आता मीठ टाकून घेऊया। आता छान तेल सुटेपर्यंत छान करपून घेऊया। त्यात आता लाल तिखट टाकून घेऊया। लाल तिखट नंतर पावभाजी मसाला देखील टाकून घेऊया। छान करपून घेऊया। बघा, छान असं तेल सुटलंय। आता त्यात आपण भाजींची प्युरी केलेली ते त्यात टाकून घेऊया। छान असं सगळं एकजीव झाल्यावर आता मंद आचेवर छान उकळी येऊ देऊया। थोडी कोथिंबीर देखील टाकून घ्यायची आहे। बघू शकता छान अशी उकळी आली आहे। भाजी देखील खूप छान दिसते। थोडीशी उकळी घेऊन नंतर गॅस बंद करूया। चला तर आता बाउलमध्ये काढून घेऊया। किती छान अशी भाजी झाली आहे। एकदा बीट नक्कीच टाकून तुम्ही भाजी करून बघा, खरंच तुम्हाला खूपच आवडेल। चवीला देखील खरंच खूप छान आली। असेच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनल लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंट्समध्ये नक्कीच सांगा कोणी अशी पावभाजी तयार केली।